महत्त्वाची बातमी समोर येते। आमदारांनी फक्त आश्वासन दिलं, काम नाही। पावसात एकट्या तरुणाची सांगोल्याकडे संघर्ष यात्रा। पंढरपूरच्या बंडी शेगावचा पार्थ सुरवसे हातात तिरंगा घेऊन निघालाय। 20 वर्षापासून निवेदने पण रस्ता नाही, पाणी नाही। काय आहे नेमकं प्रकरण, पाहूयात सविस्तर। निवडणुकीपूर्वी दिलेले आश्वासने आणि निवडणूक झाल्यानंतरचं वास्तव यातील दरी किती मोठी आहे याचा जिवंत नमुना आज पंढरपूर तालुक्यातील बंडी शेगाव येथे पाहायला मिळाला। गावातील मूलभूत सुविधांकडे सांगोल्याचे आमदार बाबासाहेब देशमुख यांनी दुर्लक्ष केलं। या आरोपासह गावातील तरुण पार्थ उत्तम सुरवसे यांनी आज एकट्याने संघर्ष यात्रा सुरू केली आहे। पावसात हातात तिरंगा घेऊन एकटा, हातात भारताचा राष्ट्रध्वज, अंगावर पानाचा पोशाख आणि गळ्यात मागण्यांचा फलक। मुसळधार पाऊस असतानाही पार्थ बंडी शेगाव ते सांगोला असा पायी प्रवास करीत आहे। काल रात्री खर्डी येथे मुक्काम करून ते आज थेट आमदारांच्या निवासस्थानावर धडक देणार आहे। 20 वर्षांची फसवणूक। पार्थ याचा थेट आरोप आहे की निवडणूक येण्यापूर्वी आमदारांनी वाडी, डांबरीकरण, रस्ते, वीज, भगीरथ पाणी, शाळेतील संडास बाथरूम देण्याचं वचन दिलं होतं, पण 18-20 महिने झाले तरी एकदाही गावाला भेट दिलेली नाही। आमच्या वडिलांच्या काळापासून 20-25 वर्ष निवेदने देत आहेत, पण फक्त तोंडी आश्वासनेच मिळाले। कोणते प्रश्न प्रलंबित आहेत? सीबीएस न्यूज मराठीने मांडलेल्या माहितीनुसार बंडी शेगावचे 4 मोठे प्रश्न आजही तसेच आहेत। रस्ता, वाडी वस्तीवरील जाण्यासाठी पक्का रस्ता नाही। शिक्षण, जिल्हा परिषद शाळेत संडास बाथरूम, कंपाऊंड आणि पिण्याचं पाणी नाही। पाणी, भगीरथ पाणी योजनेची अंमलबजावणी नाही। वीज, शेतकऱ्यांना डीपीची लाईट सुद्धा नाही। फलकावर नेमकं काय लिहिलंय? पार्थ याच्या गळ्यातील फलकावर ठळक अक्षरात लिहिले आले आहे की अविकसित ते समृद्धीकडे। आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख विकास कामे बंडी शेगाव, स्वार्थीपणा विसरून विकासासाठी संघर्ष पदयात्रा। शेवटचा सवाल आहे, आजच्या संघर्ष यात्रेची दखल घेऊन आमचे प्रश्न लवकर मार्गी लावावेत अशी मागणी पार्थ यांनी केली आहे। पण प्रश्न हा आहे की मत मागायला येणाऱ्या लोकप्रतिनिधींना गावाची आठवण येते, मग विकासासाठी काय येत नाही? जर एका तरुणाला पावसात एकट्यानं तिरंगा घेऊन न्याय मागावा लागत असेल तर लोकशाही कुठे आहे? सीबीएस न्यूज मराठी या संपूर्ण घटनाक्रमावर लक्ष ठेवून आहे।